माय माऊली नमस्कार. आपण श्रीमद भगवत गीता विनोबा भावे यांनी लिहिलेली मराठीतून गीताई अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, इतरांना लाभ द्या. अध्याय दुसरा, सांख्ययोग अभिवाचन. संजय म्हणाला, असा तो करुणाग्रस्त घाबरा अश्रुगाळीत, करीत असता खेद त्यास ते कृष्ण बोलिला. श्री भगवान म्हणाले, कोटुनी भलत्या वेळी सुचले पाप हे तुझ, असे रुचे न थोरास याने दुष्कीर्ती दुर्गती. निर्विण्य तू नको होऊ, न शोभे हे मुळी तुझ, भिकार दुबळी वृत्ती सोडूनी उठ तू कसा. अर्जुन म्हणाला, कसा रणांगणी झिंजू भीष्म द्रोणा विरुद्ध मी, यास बाण कसे मारू आम्हा हे पूजनीही. न मारिता थोर गुरुस येथे, भिक्षाही मागुनी भले जगावे. हे तेच्छुयास वदुनी भोग, भोगू कसे भंगुर रचना मिश्रा. याचा चिवा व्हावा जय आमुचा की, कशांत कल्याण से न जाणी. मारुनी ज्याचे जगणे न इच्छू, झुंजावया ते चिवे समोर. नित्यानी ती मारिली वृत्ती माझी, धर्माचे तो नाशिले ज्ञान मोहे. कैसे माझे श्रेय होईल सांगा, या पायापासी पातलो शिष्य भावे. मिळेल निष्कंटक राज येथे, लाभेल इंद्रासन देवलोकी. शमेल त्याने न तथापि शोक, जो इंद्रिया ते सुखवित माझ्या. संजय म्हणाला, असे अर्जुन तो वीर ऋषिकेशास बोलुनी, शेवटी मन झुंजेची या शब्दे स्तब्ध राहिला. मग त्यास ऋषिकेश जणू असत बोलिला, करीत असता शोक दोन्ही सैन्यात तो तसा. श्री भगवान म्हणाले, करीसी भलता शोक वरी ज्ञानही सांगसी. मेल्या जित्या विधी शोक ज्ञानवंत न जाणती. मी तू आणि कहे राजे, न मागे शमी नव्हतो कधी. तसेची सगळे आम्ही, न पुढेही नसू कधी. या देई बाल्यतारुण्य, जरा वा लाभते जसी. तसा लाभे नवा देह, न डगे धीर तो तिथे. शीतोष्ण विषय स्पर्श सुख दुःखात घालिती, करी सण तो सारे येती जाती अनित्य ते. याची मात्र न चालेची, ज्या धीर पुरुषावरी. समदेखे सुखे दुःखे, मोक्ष लाभास योग्य तो. नसे मिथ्यास अस्तित्व, नसे सत्यास नाशही. निवाडा देखिला संती, या दोघीचा अशा पायी. जाने ए व्यापिले सर्व, ते जाण अविनाश तू. नाश त्या नित्य तत्वाचा, कोणीही न करू शके. विनाशी देह सारे, बोलिले त्यात शाश्वत. नित्य निस्तिमती आत्मा, अर्जुना झुंजयास्तव. जो म्हणे मारितो आत्मा, आणि जो भरितो म्हणे. दोघे न जाणती काही, न मारी न मरेची न जन्मय पावे न कदापि मृत्यू, होऊनी मागे न पुढे न होय. आला न गेला स्थिर हा पुराण, मारोत देहास मरिपरीन. निर्विकारची या नित्य, जन्म मृत्योहुनी पर. जाणे हे तत्व तो कैसा, मारी वादा बारवी कुणा. सांडुनिया जर्जर जीर्ज शस्त्रे, सांग मनुष्य घेतो दुसरी नवीन. तशी ती टाकुणी जुनी शरीरे, आत्माई घेतो दुसरी निराळी. शस्त्रे न चिरती यास, यास अग्नी न जाळीतो. पाणी न भिजवी यास, यास वारा न वाळवी. चिरवी जाळवे नाहा, भिजवी वाळवे ही ना.
स्थिर निश्चळ हा नित्य सर्वव्यापी सनातन. न देखू ये न चिंतू ये बोलिला निर्विकार हा. जाणुनी या परी आत्मा शोक योग्य नशे तुझ. अथवा पासी तू आ मरे जन्मे प्रतीक्षणी. तरी तुझ कोठे येते नसे शोकास कारण. जन्मता निश्चय मृत्यू मरता जन्म निश्चय. म्हणून नटळे त्याला व्यर्थ शोक करू नको. भूतांचे मूळ अव्यक्ती मध्य तो व्यक्त भासती. पुन्हा शेवट अव्यक्ती त्यामध्ये शोक कायसा. आश्चर्य जो सत्वची आस देखे आश्चर्य जो देखत यास वर्णी. आश्चर्य जो वर्णन तेही एके एके तरी शून्यची जाणण्याचे. वसे देहात सर्वांच्या आत्मा अमर नित्य हा. म्हणून भूतमात्री तू नको शोक करू कधी. स्वधर्म तोही पाहुनी न योग्य डगणे तुझ. धर्मयुद्धाहुनी काही क्षत्रियास नसे भले. प्राप्त झाले अनायसे स्वर्गाचे द्वार मोकळे. क्षत्रियास महाभाग्य लाभते युद्ध हे असे. हे धर्मयुद्ध टाळोनी पायात पडतील तू. हे धर्मयुद्ध टाळोनी पापात पडतील तू. स्वधर्मास कीर्तीस दूर दुरसारुणिया स्वये. अखंड लोक गातील दुष्कीर्ती जगती तुझी. मानवंतास दुष्कीर्ती मरणाहुनी आगळी. भिवून टाळिले युद्ध मानितील महारथी. असुनी मान तू यास तुच्छता पावसील की. बोलितील तुझे शत्रू भलते भलते बहु. निंदितील तुझे शौर्य काय त्याहुनी सुदुःखद. मेल्याने भोगिसी स्वर्ग जिंकिल्याने महीतळ. म्हणून या अर्जुना उठ योद्धास दृढ निश्चय. हानी दुलाभ सुखे दुःखे हार जीत करी सम. मग युद्धास हो सिद्ध न लागे पापही तुझ. अर्जुन म्हणाला स्थिरावला समाधीत स्थित प्रज्ञा कसा असे. कृष्णा सांग कसा बोले कसा राहे फिरे कसा. श्री भगवान म्हणाले कामना अंतरातील सर्व सोडून जो स्वये. आत्म्यासची असे तुष्ट तो स्थिर बोलिला. नसे दुःखात उद्वेग सुखाची लालसा नसे. नसे तृष्णा भय क्रोध तो स्थित प्रज्ञ संयमी. सर्वत्र जो नासक्त बरे वाईट लाभता. न उल्हासे न संताये त्याची प्रज्ञा स्थिरावली. घेई ओढवणी संपूर्ण विषयातून इंद्रिय. जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. निराहार बळे बाह्य सोडी विषय साधक. आतील न सुटे गोडी ती जळे आत्मदर्शने. करीत असता यज्ञ ज्ञात्याच्याही मनासही. नेती खेचुनी वेगाने इंद्रिय दांडगी चिकी. त्या सरोधून युक्तीने राहावे मत्परायण. इंद्रिय जिंकली जाणे त्याची प्रज्ञा स्थिरावली. विषयांची करी ध्यान त्यास तो संग लागला. संघातुनी फुटे काम क्रोध कामात ठेविला. क्रोधातुनी जडे मोह मोहाने स्मृती लोपली. स्मृती लोपे बुद्धिनाश म्हणजे आत्मनाशाची. रागद्वेष परी जाता आली हातात इंद्रिय. स्वामित्वे विषयीवते त्यास लाभे प्रसन्नता. प्रसन्नते पुढे सर्व दुःख जाती जडूनिया. प्रसन्नतेने बुद्धीची स्थिरता शीघ्र होतसे. अयुक्तास नसे बुद्धी त्यामुळे भावना नसे. म्हणून न मिळे शांती शांती विन कसे सुख. इंद्रिय वर्तता स्वैर
त्या मागे मन जाय जे. त्याने प्रज्ञा जशी नौका वाऱ्याने खेचली जळी, म्हणून इंद्रिय जाणे विषयातून सर्वतः. ओढून घेतली आत त्याची प्रज्ञा स्थिरावली. सर्व भूतास जी रात्र जागता संयमी तिथे, सर्व भूते जिथे जागी ज्ञानी योग्यास रात्रती. न भंग पावे भरताई नित्य समुद्र घेतो जिरुनी पाणी. जाती तसे जात जिरुणी भोग तो पावला शांतीन भोग लुप्त. सोडूनी कामना सर्व फिरे ओऊनी निस्पृह. अहंता ममता गेली झाला तो शांती रूपची. अर्जुना स्थिती ब्राह्मी पावता न चळे पुन्हा. टिकुणी अंतकाळीही ब्रह्मनिर्वाण मेळवी. या ठिकाणी गीताईचा दुसरा अध्याय समाप्त झाला. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेनता, पडता रडता घेई उचलोनी कडेवरी. श्रीकृष्ण शरणम मम.